विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक सुहास कुलकर्णी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या इयत्ता 12वीच्या पेपर फर्स्टमधील प्रकरण क्रमांक 5मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. मित्रांनो, आपण प्रकरण क्रमांक 5 म्हणजे स्टेअरिंग सिस्टीमविषयी आपण माहिती घेतो आहोत. या स्टेअरिंग सिस्टीममध्ये आपण या व्हिडिओमध्ये स्टेअरिंग जॉमेट्रीची ओळख आणि स्टेअरिंग जॉमेट्रीची वाहनावर असणारी आवश्यकता याविषयी आपण त्या ठिकाणी माहिती घेत आहोत. आता स्टेअरिंग जॉमेट्रीची वाहनावर काय 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 आवश्यकता आहे हे आपण पहिल्यांदा बघूया. तर ह्याच्यामध्ये वाहन रस्त्यावर चालत असताना ते वळवणं सुलभ जावं यासाठी वाहनावर त्या ठिकाणी स्टेअरिंग जॉमेट्रीची आवश्यकता असते. दुसरं कारण आहे दिशा व स्थैर्य लाभावे. ज्यावेळेस वाहन वळणावर वळत असते किंवा वेगाने जात असते त्यावेळेला वाहनाला योग्य दिशा तसंच स्थैर्य प्राप्त व्हावं यासाठी त्या ठिकाणी स्टेअरिंग जॉमेट्रीची आवश्यकता असते. तिसरा जो भाग आहे ती टायरची झीज कमी होणे. आता बऱ्याच वेळेला काय होतं की टायर रस्त्यावर घासत असताना त्याची वेडेवाकडी झीज होते, त्यामुळे टायरचं आयुष्य हे कमी होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेला टायरची झीज कमी होण्यासाठी सुद्धा या ठिकाणी स्टेअरिंग जॉमेट्री ही उपयोगी पडते. चौथं कारण आहे वाहनावर नियंत्रण ठेवणे किंवा वाहनावर नियंत्रण राहावे यासाठी. आता ज्या वेळेला चाकं ही वेगानं जमिनीवर चालत असतात त्यावेळेला त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या रस्त्याचं आणखीन चाकांचं एकमेकाशी असणारं संधान हे कमी पडतं, त्यामुळे वाहनावर नियंत्रण राहत नाही. तर स्टेअरिंग जॉमेट्री जी आहे ही स्टेअरिंग जॉमेट्री त्या ठिकाणी वाहनावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयोगी ठरते. यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे स्टेअरिंग वळवल्यावर आपोआप मूळ स्थितीमध्ये यावे. आता ज्या वेळेला ड्रायव्हर वाहन डावीकडे किंवा उजवीकडे वळवतो त्यावेळेला तो ज्यावेळेस स्टेअरिंग सोडतो किंवा वळून ज्यावेळेस घेतो त्यावेळेला तो स्टेअरिंगवरचा हात ज्यावेळेस सोडतो त्यावेळेला स्टेअरिंग हे आपोआप वळून पुन्हा मूळ स्थितीमध्ये येते. आता यानंतर आपण जे बघणार आहोत ते स्टेअरिंग जॉमेट्रीमधील घटक. आता स्टेअरिंग जॉमेट्रीमधील पहिला जो घटक आहे या पहिल्या घटकाचं नाव आहे ॲकरमनचे प्रिन्सिपल. आता ॲकरमनचं प्रिन्सिपल काय आहे तर वाहनाची चाके कोणत्याही स्थितीत फरफटू नयेत, ती आपल्या आसाभोवती फिरत राहावीत, तसेच वाहनाला योग्य दिशा व स्थैर्य लाभावे याकरता ॲकरमनने एक पद्धत शोधून काढली आहे. त्याला आपण ॲकरमनचे तत्व किंवा ॲकरमनचे प्रिन्सिपल असं म्हणतो. आता हे प्रिन्सिपल काय आहे हे आपण पुढे बघूया. ज्यावेळेला तुमचं वाहन रस्त्यावरून ज्यावेळेस सरळ जात असतं त्यावेळेला पुढली दोन्ही चाकं आणि त्यांची किंगपिन मधून जी सरळ रेषा जर आपण काढल्या तर या सरळ रेषा ह्या डिफरन्शियलपाशी एका बिंदूमध्ये येऊन मिळतात. परंतु ज्या वेळेला तुम्ही गाडी वळवत असता, या दुसऱ्या चित्रामध्ये दाखवले की पुढली चाकं ज्यावेळेस ही वळतायत अशा वेळेला पुढल्या दोन चाकांमधून एक लंबरेषा काढली, म्हणजे उजव्या चाकामधून समजा एक लंबरेषा काढली, डाव्या चाकामधून समजा त्या चाकाला एक लंबरेषा काढली, तसंच मागच्या दोन चाकांमधून ज्यावेळेस आपण एक लंबरेषा काढू त्यावेळेस या तीनही रेषा ज्या एका बिंदूपाशी येऊन मिळतात त्या बिंदूला आपण क्षणिक मध्यबिंदू असं म्हणतो. आता जसं वाहन हे पुढे सरकेल तसाच हा क्षणिक मध्यबिंदू जो असतो हा सुद्धा वाहनाबरोबर हा पुढं सरकतो. ह्याच्यामुळे काय होतं की ज्या वेळेला वाहन वळणावर वळत असतं त्यावेळेला वाहनाची चारही चाकं ही एका पाठोपाठ एक न जाता त्याचा प्रत्येकाचा जाण्याचा मार्ग हा वेगळा राहतो. यामुळं याचा फायदा काय होतो तर वाहन वळत असताना ते रस्त्यावरून घसरून बाजूला पडत नाही किंवा ही चाके घसरत जाऊन त्या ठिकाणी वाहन फरफटत जात नाही. परिणामी चाकाची झीज ही कमी होते
आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे गाडी वळवताना आतील चाकाचा कोन हा बाहेरील चाकापेक्षा जास्त असल्याने बाहेरील चाके ही आतील चाकापेक्षा जलद फिरून चाके स्किड न होता सुलभपणे मिळतात. म्हणजे या ठिकाणी ह्या बाहेरील चाकाचा कोन जो आहे हा आतील चाकापेक्षा हा जास्त ज्यावेळेस असेल त्यावेळेला त्या ठिकाणी वाहन हे रस्त्यावर स्किड होत नाही. गाडीची पुढील चाके संपूर्ण वळून ठेवल्यानंतर पुढच्या बाहेरच्या चाकापासून क्षणिक बिंदूपर्यंतच्या अंतराला सुकाणू वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात. गाडीला वळण घेण्यास कमीत कमी त्याच्या व्यासाइतके अंतर लागते. हे अंतर साध्या गाड्यांमध्ये 32 फूट तर मध्यम गाड्यांसाठी हे 45 फूट तर प्रवासी वाहनांमध्ये हे 80 फुटापेक्षा जास्त असत नाही. म्हणजे बाहेरील चाकाचं आणि याचं जे अंतर जे आहे हे अंतर हे आता आपण बघितलं. तर अशा प्रकारे हे स्टेरिंग जॉमेट्रीमधील पहिला जो प्रकार आहे जो आकर्मणचं प्रिन्सिपल आता आपण जे बघितलं हे प्रिन्सिपल या ठिकाणी अशा पद्धतीनं काम करतं. ह्याच्यानंतर आपण दुसरा जो भाग बघणार आहोत त्याला आपण टो इन किंवा टो आउट असं म्हणतो. आता टो इन किंवा टो आउट म्हणजे काय हे आपण आकृतीच्या माध्यमातून बघूया. तर टो इन म्हणजे काय तर या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला गाडीची पुढली 2 चाकं जी आहेत ही पुढली 2 चाकांचे पुढल्या बाजूचे अंतर हे मागच्या बाजूच्या अंतरापेक्षा ज्यावेळेस कमी असतं त्यावेळेला आपण टो इन अँगल असं म्हणतो. आता हा टो इन अँगल कशात दिला असतो तर चाकांना आपण एक कॅम्बर अँगल म्हणून एक अँगल त्या ठिकाणी दिलेला असतो. या अँगलमुळे काय होतं की चाकाची रस्ता सोडून जाण्याची प्रवृत्ती चाकामध्ये वाढते. तर टो इन अँगलमुळे काय होतं की ही प्रवृत्ती त्या ठिकाणी कमी होते. आता ज्या वाहनांमध्ये पॉझिटिव्ह कॅम्बर अँगल दिलेला आहे अशा वाहनांमध्ये टो इन हा अँगल दिलेला असतो. हा अँगल किती ठेवावा तर वाहन उत्पादकाच्या शिफारसीनुसार तो 2 mm पासून ते 9 mm पर्यंत तो ॲडजस्ट करावा. तो आउट ह्या दुसऱ्या आकृतीमध्ये बघतो की पुढल्या चाकाच्या पुढल्या 2 टोकाचं अंतर जे आहे हे मागील 2 टोकांपेक्षा ज्यावेळेस जास्त असतं तर आपण टो आउट अँगल म्हणतो. ज्या वाहनांमध्ये आपण निगेटिव्ह कॅम्बर अँगल दिलेला असतो अशा वाहनांमध्ये आपण टो आउट हा अँगल दिलेला असतो. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत त्याला आपण म्हणतो कॅम्बर अँगल. आता कॅम्बर अँगल म्हणजे काय तर आकृतीमध्ये तुम्हाला हे गाडीचं चाक किंवा गाडीचं टायर दाखवलं आहे आणि ही जी असते ही या चाकाची मध्यरेषा असते. आता ज्या वेळेला गाडीचं चाक जे आहे हे थोडंसं बाहेरच्या बाजूला वळलेलं असतं. म्हणजे या मागच्या सावलीमध्ये दाखवलं त्याप्रमाणे थोडंसं बाहेरच्या बाजूला ज्यावेळेस वसवलं असतो अशा अँगलला आपण कॅम्बर अँगल असं म्हणतो. आता या कॅम्बर अँगलचे 2 प्रकार आहेत. एक पॉझिटिव्ह कॅम्बर अँगल आणि दुसरा निगेटिव्ह कॅम्बर अँगल. पॉझिटिव्ह कॅम्बर अँगल कशाला म्हणायचं तर चाकाचं वरील टोक हे मध्यरेषेपासून बाहेर आणि आतील टोक जे आहे हे ज्यावेळेस मध्यरेषेच्या आत असतं ह्याला आपण पॉझिटिव्ह कॅम्बर अँगल असं म्हणतो. तर निगेटिव्ह कॅम्बर कशाला म्हणायचं तर ह्याच्यामध्ये हे चाक जे आहे हे आतल्या बाजूला झुकलेलं आहे. म्हणजे याच्या ठिकाणी ही मध्यरेषा जर पकडली तर चाकाची वरची बाजू ही मध्यरेषेपासून आत असते आणि खालची बाजू असते ही या ठिकाणी मध्यरेषेपेक्षा बाहेर असते. अशा वेळेला आपण त्या ठिकाणी निगेटिव्ह कॅम्बर असे म्हणतात. आता हा कॅम्बर अँगल आपण चाकाला कशासाठी देतो तर कॅम्बर अँगलमुळे काय होतं की चाकाची जलद झीज होत नाही. तसंच गाडीच्या वजनाचा पॉईंट तसेच चाकाचा मध्यबिंदू जो असतो हा चाक जमिनीवर ज्या ठिकाणी टेकते त्या बिंदूच्या बरोबर खालच्या बाजूला आणण्याचं काम या ठिकाणी आपण कॅम्बर अँगल हा करत असतो.
कॅमेरा अँगल हा साधारणतः अर्धा ते 1.5 डिग्री यापर्यंत ठेवलेला असतो. आता हा अँगल जर आपण जास्त ठेवलात तर गाडी एका बाजूला ओढली जाणे, त्यानंतर व्हील बेरिंग झिजणे, बॉल जॉईंट लवकर झिजणे, हे अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉब्लेम हे निर्माण होतात. तर काही वेळेला टायर ट्रेडसुद्धा हा एका बाजून लवकर हा खराब होतो. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस कॅम्बर अँगल आपण हा बघितला, ह्याच्या पुढे आपण जे बघणार आहोत त्याला आपण म्हणतो कॅस्टर अँगल. या आकृतीमध्ये जो अँगल या ठिकाणी आपण दाखवलेला आहे त्याला आपण कॅस्टर अँगल असं म्हणतो. आता कॅस्टर अँगल म्हणजे काय, तर चाकाची उभी पातळी, हा ठिकाणी तुम्हाला ही उभी पातळी दाखवली, ही चाकाची उभी पातळी आणखीन ही जी किंग पिन जी दाखवलेली आहे, ह्या किंग पिनचा आणि या उभ्या पातळीचा यांच्यामध्ये असणारा जो कोन आहे, या कोनाला आपण कॅस्टर अँगल असं म्हणतो. आता ज्या वाहनांमध्ये ही उभी पातळीच्या आतल्या बाजूला या ठिकाणी किंग पिनचं हे टोक असेल आणि खालचं टोक ज्यावेळेस हे बाहेरच्या बाजूला असतो त्याला आपण पॉझिटिव्ह कॅस्टर अँगल असं म्हणतो. तर निगेटिव्ह कॅस्टर अँगल म्हणजे काय, तर हे किंग पिनचं वरचं टोक जे आहे या बाहेरच्या बाजूला झुकलेलं असतं, आणखीन खालचं टोक जे हे आतल्या बाजूला झुकलेलं असतं, याला आपण निगेटिव्ह कॅस्टर अँगल असं म्हणतो. आता हा कॅस्टर अँगल वाहनाला कशासाठी दिला जातो, तर ज्या वेळेला वाहन रस्त्यावर जात असतं त्यावेळेला चाकाला पुढील बाजूला जाण्यासाठी जी दिशा दिली जाते, ही दिशा देण्याचं काम या ठिकाणी कॅस्टर अँगल करत असतो. तसंच ज्या वेळेला रस्ता सपाट नसतो, उंच सखलपणा हा जास्त असतो, अशा वेळेला त्या ठिकाणी कॅस्टर अँगलमुळे रस्त्याचा उंच सखलपणा आपल्याला जाणवत नाही. कॅस्टर अँगल दिल्यानंतर दुसरा फायदा काय होतो, तर मित्रांनो, आपण सायकल चालवतो तर बऱ्याच वेळेला सपाट रस्ता असेल किंवा उतार असेल त्यावेळेस आपण सायकलचे दोन्ही ह्याच आपण सहजपणे सोडून सायकल चालवतो. अशा वेळेला तुमचं चाक कुठेही भरकटत नाही. हे कशामुळे होतं, तर ज्या चाकाला तुम्ही हा पॉझिटिव्ह कॅस्टर अँगल दिलेला आहे, हा काय करतो, तर त्या ठिकाणी चाकाला पुढं जाण्यासाठी लागणारी जी दिशा आहे ही दिशा देण्याचं काम करत असतो. तर अशा प्रकारे हा कॅस्टर अँगल हा वाहनावर काम करत असतो. हा कॅस्टर अँगल जो असतो हा साधारणतः 2 ते 5 डिग्रीपर्यंत त्या ठिकाणी सेट केला जातो. कॅस्टर अँगल कमी झाल्यास गाडी भरकटणे किंवा वेव्हिंग करणे, तसेच लो स्पीडला फ्रंट व्हील शिमी, अशा प्रकारचे या ठिकाणी दोष निर्माण होतात. कॅस्टर अँगल हा जर जास्त ठेवला तर त्या ठिकाणी आपल्याला रोड शॉक्स हे जाणवत असतात. ज्या वाहनांवर लिफ स्प्रिंग असते त्यावेळेला स्प्रिंगचे पाटे जे असतात हे उलटे सुलटे बसवल्यास किंवा एका बाजूला पडून गेल्यास कॅस्टर अँगलमध्ये हा फरक पडतो. आता ह्याच्यानंतर जो पुढचा जो भाग बघणार आहोत त्याला आपण म्हणतो किंग पिन इन्क्लिनेशन. आता किंग पिन इन्क्लिनेशन म्हणजे काय, तर चाकाची उभी पातळी आणि किंग पिन यांच्यामध्ये असणारा जो कोन आहे याला आपण किंग पिन इन्क्लिनेशन असं म्हणतो. आता हे किंग पिन इन्क्लिनेशन देण्याचा उद्देश काय आहे, तर किंग पिन इन्क्लिनेशनमुळे त्या ठिकाणी कॅम्बर अँगल जो आहे हा कमी ठेवला तरी चालतो. दुसरी गोष्ट अशी की टायरचे वजन आणि टायरचा रस्त्याला असणारा जो टचिंग पॉईंट जो आहे हा त्या ठिकाणी जवळ आणण्याचं काम, ज्याला आपण भारबिंदू आणि त्या ठिकाणी स्पर्शबिंदू म्हणतो, हे दोन्ही बिंदू हे एकत्र आणण्याचं काम या ठिकाणी हा किंग पिन इन्क्लिनेशन हे करत असतं. त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही वाहन वळवता त्यावेळेस चाक हे सहजपणे वळलं जावं यासाठी सुद्धा या ठिकाणी हा किंग पिन इन्क्लिनेशन हा काम करत असतो. किंग पिन इन्क्लिनेशन हा जो अँगल आहे हा साधारणतः इंजिन उत्पादकांना शिफारस केल्याप्रमाणे 5 ते 10 डिग्रीपर्यंत या ठिकाणी हा सेट केला जातो. तर काही वाहनांमध्ये या ठिकाणी किंग पिन अशा पद्धतीने बसवली जाते की हा अँगल जो आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला बदलता येत किंवा बदलावा लागत नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे स्टेअरिंग जॉमेट्रीमध्ये असणारे जे प्रकार आहेत हे आपण बघितले की ज्याच्यामुळं वाहनाला त्या ठिकाणी स्थैर्य दिलं जातं.
तर मित्रांनो, ह्याच स्टेअरिंग जॉमेट्री विषयी आपण त्या ठिकाणी एक व्हिडिओ या ठिकाणी आपण दाखवलेला आहे. हा जो व्हिडिओ आहे, हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण या ठिकाणी हे सगळे अँगल जे आहे हे पुन्हा या ठिकाणी ॲनिमेशनच्या माध्यमातून आपण हे बघणार आहोत. दोस्तों, स्वागत है आपका द ऑटोमोटिव्स में और आज हम बात करेंगे बेसिक स्टीयरिंग फंडामेंटल्स के बारे में. तो दोस्तों, आज इस वीडियो में हम पहले बात करेंगे कि कैम्बर एंगल क्या होता है, फिर देखेंगे कैस्टर एंगल किसे कहते हैं, बाद में डिस्कस करेंगे कि टॉ इन और टॉ आउट किसे कहते हैं, और लास्ट में हम देखेंगे कि किंग पिन इंक्लिनेशन और स्टीयरिंग एक्सिस इंक्लिनेशन क्या होता है. तो शुरुआत करते हैं कैम्बर एंगल से. तो व्हीकल को अगर हम फ्रंट से देखें और व्हीकल के जो व्हील है वो रोड के साथ एक नॉर्मल एक्सिस खींची जाए और उसके साथ जो एंगल बनाता है उसे कहा जाता है कैम्बर एंगल. यानी कि अगर सरल भाषा में बात की जाए तो व्हीकल के व्हील या तो बाहर की तरफ या तो अंदर की तरफ थोड़े टिल्ट किए हुए होंगे, तो वही टिल्ट की जो डिग्री है उसे कहा जाएगा कैम्बर एंगल. अगर यही व्हीकल के व्हील्स बाहर की तरफ टिल्ट है ऊपर से तो उसे कहा जाएगा पॉजिटिव कैम्बर. अगर बिल्कुल स्ट्रेट है तो उसे कहा जाएगा जीरो कैम्बर. और अगर ऊपर की ओर से व्हीकल के अंदरूनी साइड व्हील जा रहा है तो उसे कहा जाएगा नेगेटिव कैम्बर. अब नॉर्मली सभी व्हीकल के अंदर पॉजिटिव कैम्बर यूज होता है क्योंकि टर्निंग के दौरान कैम्बर बहुत ही महत्व का काम करता है. तो अब आते हैं कैस्टर एंगल के ऊपर. तो व्हीकल को अगर हम साइड में से देखते हैं और व्हीकल की जो स्टीयरिंग एक्सिस है वो रोड के साथ एक नॉर्मल एक्सिस होती है, उसके साथ जो एंगल बनाती है उसे कहा जाता है कैस्टर एंगल. अब यहाँ पे अगर व्हीकल की जो स्टीयरिंग एक्सिस है वो व्हीकल के रियर साइड की ओर टिल्ट है तो उसे कहा जाएगा पॉजिटिव कैस्टर एंगल. अगर वही व्हीकल की एक्सिस कंप्लीटली स्ट्रेट है तो उसे कहा जाएगा जीरो कैस्टर एंगल. और अगर वही एक्सिस फ्रंट साइड की ओर टिल्ट है तो उसे कहा जाएगा नेगेटिव कैस्टर एंगल. तो अब आते हैं टॉ इन और टॉ आउट के ऊपर. तो व्हीकल को अगर हम ऊपर से देखते हैं तो आप कहोगे कि व्हीकल के व्हील नॉर्मली दोनों सीधे होते हैं, मगर प्रैक्टिकली ऐसा नहीं होता. दोनों व्हील को हैंडलिंग बढ़ाने के लिए आगे से थोड़ा नजदीक रखा जाता है तो उसे कहा जाता है टॉ इन. अगर वही चीज उल्टी कर दी जाए यानी कि आगे से दोनों व्हील बहुत ज्यादा दूर है पीछे के मुकाबले तो उसे कहा जाएगा टॉ आउट. तो अब बात करते हैं स्टीयरिंग एक्सिस इंक्लिनेशन और किंग पिन इंक्लिनेशन एंगल के बारे में. तो नॉर्मली ये दोनों चीज एक ही है. और अगर स्टीयरिंग एक्सिस की बात की जाए तो जब भी आप व्हीकल को टर्न करते हैं तो आपके व्हीकल के जो व्हील्स है वो कोई भी एक सेंटर एक्सिस के ऊपर टर्न लेते हैं, तो उसी एक्सिस को कहा जाता है स्टीयरिंग एक्सिस. यानी कि अगर आप व्हीकल को सामने से देखेंगे तो आपको ऐसा इमेजिन होगा कि स्टीयरिंग एक्सिस नॉर्मली स्ट्रेट होती है, मगर अगर उसे स्ट्रेट रखा जाए तो स्टीयरिंग एक्सिस और व्हील एक्सिस के बीच का जो डिस्टेंस है जिसे कि स्क्रॉब रेडियस कहा जाता है वो बढ़ जाता है, जिसके कारण आपके स्टीयरिंग को घुमाने के लिए ज्यादा एफर्ट की जरूरत पड़ती है. तो उसी स्क्रॉब रेडियस को कम करने के लिए जो स्टीयरिंग एक्सिस है उसे इंक्लाइन किया जाता है, जिसके कारण आपका व्हीकल इजीली टर्न हो सके और जब आप स्टीयरिंग को रिलीज करो तो वो व्हीकल को वापस अपनी इनिशियल पोजीशन के ऊपर स्टीयरिंग को लाने में मदद करे. अब नॉर्मली स्क्रॉब रेडियस को ज्यादा कम करने के लिए जो कैम्बर है उसे भी दिया जाता है पॉजिटिव वैल्यू के अंदर, जिसके कारण स्क्रॉब रेडियस को ज्यादा से ज्यादा कम किया जा सके और व्हीकल के स्टीयरिंग को स्मूथ किया जा सके. यानी स्टीयरिंग एक्सिस और व्हीकल के व्हील की जो सेंटर एक्सिस है इन दोनों के बीच में जो एंगल होता है उसे कहा जाता है स्टीयरिंग एक्सिस इंक्लिनेशन एंगल या फिर किंग पिन इंक्लिनेशन एंगल. आज के लिए बस इतना ही. और अगर आपको ये वीडियो पसंद आया हो तो लाइक कीजिए, शेयर कीजिए और सब्सक्राइब कीजिए द ऑटोमोटिव्स चॅनल को, ताकि नए लेटेस्ट टेक्नॉलॉजी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण या ठिकाणी वाहनावर जी स्टेअरिंग जॉमेट्री आपण जी वापरली आहे ही स्टेअरिंग जॉमेट्री आपण या ठिकाणी बघितली. ही स्टेअरिंग जॉमेट्री आपल्या सगळ्यांना समजली असेल असं मी गृहीत धरतो आणि थांबतो. धन्यवाद.